जंगल सफारीत वन्य प्राणी दिसले, पर्यटक वाढले। जंगल सफारीसह जल पर्यटन केलं जातंय। बुलढाण्यामध्ये आणखी एका पर्यटन स्थळाची वाढ करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगामध्ये वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पर्यटनाचा टक्का वाढत चाललाय। तब्बल 205 चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगलामध्ये पर्यटकांना बिबट्या, अस्वल, नीलगाईसह विविध वन्य प्राण्यांचं दर्शन घडतंय। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणखी एका पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत। या ठिकाणी जंगल सफारीसह जलपर्यटनाचा आनंद देखील पर्यटकांना घेता येतोय। वन विभागामार्फत येथे जंगल सफारीसाठी अनेक जिप्सी वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, तर जलपर्यटनासाठी आधुनिक बोटी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्याला लाभलेलं ज्ञानगंगा अभयारण्य आणि या अभयारण्याच्या मधोमध असलेल्या पलढग डॅम मध्ये मी सध्या आहे। आपण संपूर्ण चित्र या ठिकाणी पाहू शकतो। पाण्याचा साठा भरपूर आहे आणि पर्यटक देखील मोठ्या संख्येने दरवर्षी या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करण्याकरता येत असतात। त्याचबरोबर जंगल सफारी बरोबर बोटिंगचा आनंद देखील या ठिकाणी पर्यटक घेताना आपल्याला पाहायला मिळतात। काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना आपण विचारूयात। दादा, मला सांगा, काय नेमका अनुभव या ठिकाणी येतोय? ज्ञानगंगा अभयारण्याचं विस्तीर्ण जंगल आणि या जंगलामध्ये पलढग सारखंही धरण, खरोखर आपल्या जिल्ह्याचं एक भूषण असं ठिकाण आहे आणि आपण परिवाराला घेऊन एक दिवस इथं आपला एन्जॉय करू शकता असं चांगलं सौंदर्य ठिकाण आहे। आणि इतर ठिकाणी जाऊन आपला पैसा खूप खर्च होतो, त्यापेक्षा कमी पैशात एकदम सौंदर्य इथं पाहायला मिळते। आपल्या इतक्या जवळचं इतकं थिक फॉरेस्ट आहे, इतका सुंदर परिसर आहे, निसर्गरम्य आहे आणि अशा ठिकाणी जर पर्यटकांचा ओघ वाढला तर निश्चितच आपल्या जिल्ह्याचं या ठिकाणचं नाव उंचावेल आणि अतिशय सुंदर निवांत असं ठिकाण आहे। आपल्या परिवारासोबत प्रत्येकाने येऊन आनंद घ्यावा। हे पर्यटन स्थळ अतिशय सुंदर आहे। बरीचशी लोक शेगावला येतात आणि शेगावपासून परत जातात, पण शेगावपासून अवघ्या 30-40 किलोमीटर अंतरावर असं काही पर्यटन स्थळ असेल याची आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती। फॉरेस्ट विभागाकडून 2 बोटींचं सुद्धा या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे। इथं येणाऱ्या करता जिप्सीचं देखील नियोजन फॉरेस्ट विभागातर्फे सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देणार। त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटन जर या भागामध्ये वाढीस लागलं तर निश्चितच बुलढाणा जिल्ह्याला एक रोजगाराची पर्वणी देखील या निमित्तानं उपस्थित होईल, यात शंका नाही। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।